आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे कारण आज माझा वाढदिवस आहे. रामकृष्ण हरी मंडळी, मी निखिल. आज माझा वाढदिवस. प्रत्येकाचे वाढदिवस जर असेल तर तो निवांत असेल, पण आज माझ्यासाठी एवढं सगळं काम होतं. आज त्यातलंच एक काम म्हणजे मला पेरूला आपले आता शेणखत टाकून झाले आणि तो आता पूर्ण पेरू बांधून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मला बेसल डोस टाकायचं काम होतं आणि आम्ही बेसल डोस टाकायला चालू केलं, कारण आता जर उशीर केला आणि पाऊस जर आला तर पूर्ण बांधणी लांब जाईल. मग त्यासाठी जर लवकर बेसल डोस टाकून घेतला आणि मित्राला सांगितलं लवकर चालू कर, त्याने पण लवकर पूर्ण खांदून घेतलं आणि खांदून झाल्यावर पूर्ण असं दिसत होतं. उन्हाळ्यामध्ये आम्ही ही रोपं बुकिंग केली होती, त्यामध्ये पांढरी जांभूळ, पुन्हा फणस घेतलं होतं आणि वेगवेगळ्या आंब्याची झाडे घेतली होती, तर ते आता आली होती. त्यानंतर हे आहेत आमचे BBC न्यूजचे जर्नलिस्ट, जे की माझे काका आहेत आणि माझा बड्डेमुळे ते मला भेटायला आले होते आणि केक पण सोबत घेऊन आले होते, कारण बड्डे म्हणल्यावर सेलिब्रेशनसाठी त्यांनी केक वगैरे सगळं आणला होता. तो जो माझा भाऊ, त्याचं तिकडं केक वगैरे काढून त्याचं काम चालू होतं. नंतर केक वगैरे बाजूला काढला आणि फोटोशूट वगैरे करून घेतलं, कारण खरं सेलिब्रेशन तर आपण संध्याकाळनं करतो, कारण गंधादाला कुठतरी बाहेर कामानिमित्त जायचं होतं. ते म्हणले की आता सेलिब्रेशन करू. इथे दादाचं चालू होतं, मला त्यांनी गिफ्ट आणलेलं, तर ते खोलायचं काम त्याचं चालू होतं. त्याला तर ते काय जमलं नाही. नंतर फोटो वगैरे नंतर ओवळून वगैरे घेतलं आणि दादाचं मध्ये मध्ये चालू होतं, त्याला पेढा वगैरे खायला दिला आणि ते तिकडे जाऊन असा कालवा करत होता. त्यानंतर त्याने शेवटी ते पूर्ण गिफ्ट बाजूला काढलं आणि हातात घेतल्यावर त्याला बरं वाटलं. नंतर फायर कॅन्डल लावली आणि केक वगैरे कापून घेतला. त्यानंतर भावाने केक चारला, फोटो वगैरे काढले. गंधादाने माझ्यासाठी ब्लॉग बनवतो म्हणून या सेल्फी स्टिक आणली होती. हे गंधादाने मला पूर्ण ब्लॉग बनवतो म्हणून त्यासाठीच आणलं होतं, की हातात मोबाईल घेण्यापेक्षा ह्या सेल्फी स्टिकला लावून घे म्हणून. तर हे पहिले ह्याच्या आधी मी सेल्फी स्टिक बघितलं होतं, तर ते वेगळंच होतं. त्याला आता पूर्ण लाईट ॲड केली आणि त्यात सेल्फी स्टिकचा असा ट्रायपॉड पण होतोय. तर खूपच भारी, मला आवडलं. हे दुसरं गिफ्ट मला आमच्या दादाने आणि वहिनीने गिफ्ट केलं होतं, जे की आहे वायरलेस माईक. त्यानंतर मी आता निघालो इंदापूरला, कारण माझ्या मित्राला आता आज नवीन मोबाईल घ्यायचा होता आणि इंदापूरकडे जाताना दिवस मावळाच्या टायमिंगला असं एवढं भारी वातावरण झालं होतं. त्यानंतर आम्ही इंदापूरमध्ये पोचलो. एवढी गर्दी होती कारण आज होता इंदापूरचा बाजार. नंतर आम्ही मोबाईलच्या दुकानात गेलो, मोबाईल सिलेक्ट केला आणि सगळं करून आम्ही मोबाईल घेऊन घराकडे निघालो. मोबाईल तर घेऊन आम्हाला खूपच उशीर झाला होता आणि गावातनं मित्रांचा पण फोन येत होतं, कारण सगळे मित्रमंडळी गावात वाढदिवस साजरे करण्यासाठी जमली होती आणि मला यायला उशीर झाला होता. मग त्यांचं फोनवर फोन येत होतं. आम्ही प्रत्येकाच्या वाढदिवसाला असे सगळे मित्र गावात एकत्र येत असतो आणि तुम्हाला माहिती आहे, मित्र एकत्र आली म्हणजे चेष्टा मस्करी होणारच. त्यानंतर केक कापला आणि सगळ्यांनी आम्ही सोबत फोटो मिळून काढले. फोटो झाल्यानंतर आम्ही सगळे खरं तर खूप दिवसानंतर आम्ही असं एकत्र बसलो होतो. आणि तुम्हाला माहिती आहे, सगळे मित्रमंडळी जर एकत्र असेल तर टायमिंग गेलेला आपल्याला समजत नाही, आणि तसंच मला पण झालं होतं. आम्हाला कधी 12 वाजल्या ते समजलं नाही, एवढी चेष्टा मस्करी चालू होती. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.